नाही। या सगळ्या प्रश्नावर मिटिंगा झाल्या ना, निर्णय घेतला, परंतु अंमलबजावणीच होत नाही। बनवाबनवी सुरू आहे। काही ठिकाणी जिथं जास्त धरपकड होईल तिथं पुन्हा आंदोलन करू आम्ही, त्या जिल्ह्यात जाऊन आंदोलन करू। आज जरी धरपकड केली असेल, ज्या जिल्ह्यात पोलीस कारवाई जास्त झाली तिथं पुन्हा आंदोलन करू। भाऊ मला सांगा, याच्या आधी कमिटी नेमण्याचं जे आहे तुम्हाला आश्वासन दिलं होतं, कमिटी नेमली, सरकारच्या कामकाजावर तुम्ही समाधानी आहात? कमिटी नेमली पण तारीख दिली नाही ना, कधी तुम्ही माफ करणार कर्जमाफी? बाकीचे दिव्यांगाचे, मेंढपाळांचे, मच्छीमारांचे प्रश्न तसेच आहे ना, त्यावर काही कारवाईच होत नाही आहे। या निमित्तानं तुम्ही सरकारला, तुमची सरकारकडे काय मागणी आहे, काय इशारा? आमचं असं म्हणणं आहे का तुम्ही या सगळ्या संदर्भात तारीख जाहीर करा, लागेल पुन्हा एक बैठक घ्या, त्या बैठकीमध्ये निर्णय द्या, आमच्या हाती शासन निर्णय द्या, मग आपण त्याच्यावर चर्चा करता येईल। यानंतर तुम्ही कुठे कुठे आंदोलनात सहभाग होणार? आता इथून अमरावती जातो, चांदूर बाजार, संभाजीनगर। निश्चितच हे होते बच्चू कडू सध्या अमरावतीच्या अचलपूर नाक्यावर आंदोलन करत आहे। त्यानंतर चांदूर बाजार येथे आंदोलन करणार आहे आणि चांदूर बाजार ते संभाजीनगर घेतलं तर आज बच्चू कडू हे यांच्या कार्यकर्त्यासह आक्रमक झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचा 7/12 जोपर्यंत कोरा होत नाही आणि जोपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत आंदोलन हे आणखी तीव्र करू असा इशारा जो आहे बच्चू कडू यांनी दिलेला आहे। तर संभाजीनगरमध्ये मोर्चावेळी पोलिसांनी बच्चू कडू यांना ताब्यात घेतलेला आहे। बळीराजासाठी बच्चू कडूंनी एल्गार पुकारलाय आणि या दरम्यान बच्चू कडू यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। थेट दृश्य आपण पाहतोय, ताब्यात घेतल्याची ही दृश्य आहेत। तर बच्चू कडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। बच्चू कडू यांनी सरकार विरोधात एल्गार पुकारला होता। काही दिवसांपूर्वी त्यांनी उपोषण देखील केलं होतं, मात्र त्यांच्या या उपोषणाची दखल सरकारनं हवी तशी घेतली नव्हती।